नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। मी आज तुम्हाला मोठ्या सोजीचं उपीट बनवून दाखवणार आहे। आपण याचे गोड सोजी पण बनवू शकतो, कारण मी तिखट बनवणार आहे। त्याच्यासाठी मी पाऊण कुंडा सोजी घेतलेले आहे, पाहू शकता इथं। आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 4 ओल्या मिरच्या, थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पाने। आणि इथं मी थोडं तिखट पण वापरणार आहे, चवीपुरतं मीठ। आणि इथं जिरा, मोहरी, हळद पूड, हिंगडी पूड, त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये सर्व साहित्य आहे। तर सर्वप्रथम मी कढई तापायला ठेवते। आपण पहिला सोजी भाजून घेऊया। सोजी भाजण्यासाठी मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। सोजी चांगली भाजून घ्यायची। एकसारखी पांढरी शुभ्र भाजली की मग कढईमधून काढून खाली घ्यायचं, मग फोडणी टाकायची। गॅस मीडियम मध्ये ठेवायचा, चांगली सोजी आपली फुलते। आणि अशी पांढरी पांढरी पण होते भाजल्यावर। तर आता एक कढईमधून खाली कुंड्यामध्ये काढून घ्या। मग अशी सोजी भाजताना आपण 1.5 चमचा तेल घातलेलं, आता 1.5 चमचा तेल वापरलेलं आहे। जिरा मोहरी टाकले, मिरच्या टाकल्या, कढीपत्ता, इकडे गरम पाणी करायला ठेवणार आहे मी। कांदा भाजल्यानंतर गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं आहे कढईमध्ये। हळद अर्धा चमचा, हिंगडीची पूड अर्धा चमचा, इथं मी धने पूड अर्धा चमचा टाकणार आहे, आणि गरम मसाला।
कढईमध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं. कांदा भाजलेला आपला. पूर्ण 1 तांबे पाणी ओतायचंय, कारण मोठी सोजी असल्यामुळे शिजायला वेळ लागतोय. मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा तिखट घातलेलं आहे. आणि आदनामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची. उकळी आली की मग त्याच्यामध्ये सोजी टाकून द्यायची. बघा असं उकळी आलेलं आहे. तर गॅस बारीक करून त्याच्यामध्ये सोजी टाकून द्यायची. आपली सोजी शिजायला 20 मिनिटं लागणार आहे. आपली सोजी शिजल्या काय पाहूया आपण आता. शिजलेली आहे आपली सोजी. छान असं उमलून आलेले आहे. पूर्ण 1 तांब्यामध्ये आपली सोजी तयार झालेली आहे शिजून. बघा कसे उमलून आलेले आहे. कढईला वट्ट डसलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला खाली ताटामध्ये सर्व करून दाखवते. तयार आहे आपलं मोठ्या सोजीचं उपीट. तुम्ही हे दह्यासोबत किंवा ताकासोबत पण खाऊ शकता. एकदम टेस्टी लागते. तर कसे बनले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.